राज्यात पुढचे 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता। पश्चिम महाराष्ट्रासोबतच मध्य महाराष्ट्रात मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता। कोकण आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता। रत्नागिरी जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा पुढचे 2 दिवस येलो अलर्ट। जिल्ह्याला कडक उन्हाचा इशारा तर दुपारनंतर अवकाळी पावसाची शक्यता। जिल्ह्यातला तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। परभणीत वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसामुळे आंब्याच्या फळबागांना मोठा फटका। हातातोंडाशी आलेलं पीक जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकरी हतबल। सरकारनं पंचनामे करून मदत करण्याची मागणी। धाराशिवच्या तुळजापूरमधील नळदुर्ग परिसरात अवकाळी पावसाचा आंबा उत्पादक शेतकऱ्यांना फटका। काढणीला येणारा आंबा अवकाळी पावसामुळे जमीनदोस्त। प्रशासनानं पंचनामे करून मदत करण्याची मागणी। वाशी मार्केटला कोकणातनं 50,000हून अधिक पेट्यांची आवक सुरू। आंबा हंगामातील कोकणातून सर्वाधिक आवक अक्षय तृतीयेला। सध्या पेटीला 1,500 ते 4,000 रुपयांचा दर। बीड तालुक्यातील उन्हाळी बाजरी पिकाचा अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यानं अतोनात नुकसान। वादळी वाऱ्यामुळे बाजरी जमीनदोस्त झाली तर गारांचा मारा बसल्यामुळे पिकावरती बुरशी चढली। अकोल्याच्या वाडेगाव परिसरामध्ये टरबूज उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात। स्थानिक बाजारात टरबूजाचा पुरवठा वाढून देखील मागणी घटल्यामुळे बाजारभावात मोठी घसरण। कवडीमोल दर मिळत असल्यामुळे उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची शेतकऱ्यांची माहिती। वाशिम जिल्ह्यातील पाण्याची स्थिती चिंताजनक। लघु पाटबंधारे विभागातील 77 प्रकल्पांमध्ये सध्या केवळ 22.78% जलसाठा शिल्लक। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढत असून पाणीसाठ्यात झपाट्यानं घट। वाशिम जिल्ह्यात एप्रिल महिन्यात पाणी टंचाईचं संकट। वाढत्या तापमानामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता। जिल्हा प्रशासनानं 15 गावांची तहान भागवण्यासाठी विहिरींचं अधिग्रहण केलं। नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईवरती प्रशासनाकडून आराखडा तयार। सातपुड्यातील अतिदुर्गम भागासाठी विशेष उपाययोजना। पाणी टंचाई दूर करण्यासाठी टँकर, विहीर अधिग्रहण, हातपंप तयार। नंदुरबारमध्ये उष्णतेच्या वाढत्या तडाख्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट। 20 पेक्षा अधिक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर। जिल्ह्यात पाणी टंचाईची चिन्ह। शहादा नंदुरबार तालुक्यात परिस्थिती अधिक गंभीर होतीये। नाशिक जिल्ह्यात 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण। गेल्या काही दिवसांपासून आलेल्या उष्णतेच्या लाटेला ब्रेक। तापमानात मोठी घट। अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे कांदा, गहू पिकाला फटका। ऐन उन्हाळ्याच्या काळात येवला तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण। ऐन उन्हाळ्यात ढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। कांदा झाकण्यात शेतकरी व्यस्त। मराठवाड्यात पावसाचा आजपासून पुढचे 2 दिवस येलो अलर्ट। वादळी वारा, अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाची हजेरी। हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन पुन्हा वाढलं। अमरावतीच्या जरूरमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरांचं नुकसान। पंचनाम्यांच्या भरपाईची ग्रामस्थांची मागणी। तर काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान। जळगावमध्ये गेल्या वर्षभरात अवकाळी पावसाचा 5 लाख शेतकऱ्यांना फटका। 2 लाख हेक्टरवरील उभ्या पिकांचं मोठं नुकसान। 1,27,727 हेक्टरवरील फळबागा आणि इतर पिकांचंही नुकसान। शासनाकडून आतापर्यंत 364 कोटी 73 लाख रुपयांची भरपाई वितरित। सोलापुरात संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडला। सोलापुरात कृषी उत्पन्न बाजारातील लिलाव बंद। कांद्याला भाव मिळत नाही, सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी आक्रमक। बाजार समितीतील कांद्याचे लिलाव पूर्णपणे बंद। हिंगोलीच्या संत नामदेव हळद मार्केटमध्ये लिलाव मान्य नाही असं म्हणत हळद उत्पादक शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांनी मार्केट बंद पाडलं। जळगाव जिल्ह्यात रेल्वेच्या माध्यमातून युरियाचा 2,650 टन इतका साठा दाखल। खताच्या साठ्याची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्यासह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी। काळाबाजार रोखण्यासाठी वाहतूकदारांना जीपीएस प्रणाली सक्तीची। खत विक्रीतील गैरप्रकार रोखण्यासाठी वाशिमच्या जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा। खतांसोबतच इतर साहित्य घेण्याची सक्ती केल्यास थेट परवाना रद्द करणार। खरीप हंगामासाठी जिल्ह्याला 78,700 मेट्रिक टन खत मंजूर। नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कठोर कारवाई होणार। वाढत्या उन्हामुळे चंद्रपुरात शाळा महाविद्यालय सकाळच्या सत्रात भरणार। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे सर्व शाळा महाविद्यालयांना आदेश। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा तीव्र। तापमान 44 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं। सोलापूर महापालिकेवरती महिलांचा हंडा मोर्चा। प्रभाग क्रमांक 11 मध्ये पाणी पुरवठा होत नसल्यामुळे संतप्त महिलांचा मोर्चा। ऐन उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्यामुळे महिलांचा आक्रोश। नाशिकच्या सटाणा बाजार समितीमधील लिलाव व्यापारी आणि संचालकांमधील वादामुळे बंद। संतप्त शेतकऱ्यांनी मालेगाव रस्ता रोखून धरला। ट्रॅक्टरसह रस्त्यावरती उतरल्यामुळे वाहतूक ठप्प। कांदा लिलाव तात्काळ सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। धाराशिव जिल्ह्यात सतत होणाऱ्या लोडशेडिंगच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक। महावितरण कार्यालयासमोर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं आंदोलन। 8 तास वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी।
भिवंडीवाडा रस्त्याची दुरवस्था, रस्त्याचं काँक्रिटीकरण संथ गतीनं, प्रवास करताना प्रवाशांचे प्रचंड हाल. एक लेन पावसाळ्यापूर्वी सुरू न केल्यास उपोषण करणार, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रकाश पाटील यांचं वक्तव्य. पिंपरी चिंचवड शहरातील रेड किल्फ स्कूल विरोधात विद्यार्थी आणि पालक आक्रमक. विद्यार्थी आणि पालकांचं पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दारावरती ठिय्या आंदोलन. रेड किल्फ स्कूलकडनं वारंवार अन्यायकारक शैक्षणिक शुल्क वाढ करण्यात येत असल्याचा आरोप. धुळे महापालिकेच्या सभापती निवडी बिनविरोध. स्थायी समिती सभापतीपदी भारतीय जनता पार्टीच्या लताबाई सोनार यांची निवड, तर महिला बाल कल्याण समितीच्या सभापतीपदी उज्ज्वला ठाकरे बिनविरोध. उपसभापतीपदी शोभा भिल यांची निवड. आमदार विजय शिवतारे यांना किडनी प्रत्यारोपण केल्यानंतर कन्या ममता शिवतारे यांचं कार्यकर्त्यांकडून लाडू तुला करून सासवडमध्ये स्वागत. यावेळी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते भावनिक. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात दुसऱ्या आरोपीवरती दुसरा गुन्हा. दुसरा आरोपी हुजीर खानवरती दुसरा गुन्हा दाखल. पीडित तरुणीच्या आईनं पोलिसात तक्रार दिली. आरोपी पीडितेला वारंवार फोन करून त्रास देत असल्याची तक्रार. अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपीनं कृत्याची खंत बोलून दाखवलेली नाही. पोलीस चौकशीत माहिती, आरोपी सराईत गुन्हेगाराप्रमाणे वागत असल्याची सूत्रांची माहिती. आरोपीनं मुलींसोबत संवाद कसा साधायचा याची कबुली दिली. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोन्याच्या दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात 5000 रुपयांची घसरण. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,650 रुपयांवर, तर चांदीचे दर जीएसटीसह 2,62,650 रुपयांवर. वाशिमच्या उंबरडा बाजार परिसरामध्ये विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात. डोळ्यांची जळजळ, श्वसनाचे विकार आणि त्वचा रोगांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी. संबंधित विभागानं तातडीनं तपासणी करून कारवाई करण्याची मागणी. वाशिम शहरातील राजकिन्ही ते अकोला नाका या मुख्य रस्त्याची चाळण. नाल्याच्या बांधकामामुळे रस्ता अरुंद, रस्त्यावरती टाकलेली माती आणि दगड अपघातांना कारणीभूत. प्रशासनानं तातडीनं लक्ष घालण्याची नागरिकांची. नांदेडच्या लोणगाव परिसरामध्ये भरधाव कार शेतातल्या आखाड्यात शिरल्याची घटना. चालकाला झोप लागल्यामुळे चारचाकी आखाड्यात शिरल्याची माहिती. एक महिला गंभीर जखमी. जखमीला उपचारासाठी नांदेड इथल्या रुग्णालयात हलवलं. हिंगोलीच्या वसमतमधील बाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गात जमिनीत जाणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक. शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध दर्शवत आगामी आंदोलनाची दिशा निश्चित केली. या बैठकीला शेतकरी नेत्यांसोबतच मोठ्या संख्येनं ग्रामस्थ देखील उपस्थित. वाळू उपशासाठी तस्करांनी नदीतच रस्ता तयार केला. गाळ उपशाच्या नावाखाली वाळूचा उपसा सुरू. महाडमध्ये बेकायदेशीर उत्खनन तेजीत. केंबुर्ली इथे नदीतच रस्ता तयार करून वाळू उपसा सुरू. वाशिममध्ये ठराविक दुकानातनं शालेय साहित्य खरेदी करण्याची सक्ती. करणाऱ्या शाळांवरती कारवाई होणार. शिक्षणाधिकारी संजय ससाणी यांचा स्पष्ट इशारा. निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. वाशिममध्ये गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनानं केरोसिन वितरणाचा निर्णय घेतला. मात्र जिल्ह्यात अद्याप साठा दाखल झालेला नाही. जिल्ह्यासाठी मंजूर 72,000 लिटरचा कोटा अपुरा ठरणार असल्याची चर्चा.